तर याच वाखरीत पोहोचण्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा वेळापूरहून भंडी शेगावकडे निघाला असताना रस्त्यात तोंडले बोंडले या ठिकाणी सोपान काका आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची बंधू भेट झाली। ही भेट वारीच्या संपूर्ण सोहळ्यातला अत्यंत भावनिक असा क्षण असतो। दोन बंधूंची ही भेट पाहण्यासाठी, ते क्षण अनुभवण्यासाठी लाखो वारकरी गर्दी करतात। संपूर्ण वारी सोहळ्यामधला हा अत्यंत आनंदाचा आणि भावनिक असा क्षण जो वारकरी गाऊन नाचून साजरा करतायत आणि त्यांनी खरं तर गाऊन नाचून हा क्षण साजरा केलाय। हजारो वारकऱ्यांनी यासाठी हजेरी लावली होती। ज्ञानेश्वर आणि सोपान काका या बंधूंची भेट होते ते अर्थात तोंडले बोंडले या ठिकाणी आपण बघतोय। तोंडले बोंडले पासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी दोन भावाची बंधू भेट होते। खरं तर ज्यावेळी माऊली हे सासवडमध्ये सोपान काकाच्या सासवडमध्ये येतात त्यावेळी माऊली मुक्कामी राहतात आणि त्या दिवशी मात्र सोपान काका पुढे जातात। तिथून निघाल्यानंतर अगदी 12-13 दिवसानंतर या दोन भावांची भेट होते आणि तो क्षण आपण बघतोय माझ्या मागं की जिथे या दोन बंधू भेट होते आणि इथून हा सगळा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होतो। आपल्या सगळ्याला माहित आहे की पंढरपूर इथून अवघ्या काही अंतरावरती आहे आणि यावेळेस बंधू भेटेचा हा प्रसंग अगदी डोळ्यात ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते आणि हा सोहळा आपण बघतोय की सोपान काका आणि ज्ञानोबा माऊली म्हणजे सोपान काका हे माऊलींचे छोटे बंधू आणि या बंधूची भेट घेऊन एकमेकाला नारळ दिला जातो आणि इथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने हे दोघंही पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की आषाढीच्या आधी या दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये येऊन थांबतात। आजचा जे काही महत्त्व आहे या दिवसाचं सगळ्यात मोठं महत्त्व की जिथे पुष्पवृष्टी केली जाते या दोन्ही पालख्यावरती पुष्पवृष्टी करून ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये हा बंधू भेटीचा जो काही क्षण आहे तो आपण अनुभवतोय। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा।